नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बनवतोय सालवाल्या मूग डाळीचे भजी. नेहमी कांदा भजी, बटाटा भजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा मूग भजी नक्की बनवून बघा आणि आवडली तर कमेंट जरूर करा. तर तुम्ही बघू शकता, हे अर्धा किलो मी सालवाली मुगाची डाळ घेतली आहे. अर्धा ते पाऊण तास मी भिजत घातली आणि त्यानंतर मी हिला धुवून घेतली आहे आणि जेवढी साल निघतील तेवढे काढले आणि बाकीचे तसंच ठेवलेत. आणि या डाळीत वाटण घालण्यासाठी त्यासाठी मी 2 चमचे जिरे घेतले आहे आणि 2 मोठे कांदे लसूण घेतलेला आहे. आणि ह्याच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या पण घालायच्या आहेत. हे कमीत कमी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि ह्याची आपण अशी जाडसर भरड करून घेणार आहोत. तर हे बघा, मी हे जाडसर असं फिरवून घेतलं आहे मिक्सरला. आता ह्याच्यात आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला, तर त्यात मी मीठ घातलेलं 1 चमचा. त्यानंतर मी ही डाळ घालते. डाळीतलं पाणी थोडंसं मी निथळलेलं आहे आणि ती डाळ मी आता ह्याच्यात घालून आपल्याला थोडीशी अशी जाडसर भरड तयार करायची आहे. ती अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे बघा, अशी आपल्याला जाडसर भरड तयार करायची आहे. तर हे अशा प्रकारे मी सर्व डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, हे सर्व डाळ मी मिक्सरला बारीक केली आहे. आता ह्याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. ही कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे मिक्स केलं आहे आणि त्यानंतर मी 1 चिमटभर खायचा सोडा घातला आहे. तोही छान असा फेटून घेऊया आपण. जेवढं तुम्ही पीठ फेटाल तेवढं आपली भजी खूप छान होतात, हलकी होतात. आणखीन थोडी कोथिंबीर मी त्यात घातली आहे आणि छान मिक्स करून घेतलं आहे. आणि एक साईडला मी कढईत तेल गरम करत ठेवलं होतं. ती छान गरम झालं आहे. त्याच्यात आपण एक करून ही भजी सोडूया आणि गॅसची फ्लेम मी फास्ट ठेवली आहे. सगळी भजी घातल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम करणार आहोत. त्यामुळे आपली भजी बाहेरून कुरकुरीत होतील आणि आतून छान मऊ अशी राहतील. तर तुम्ही बघू शकता, मी सगळी भजी घालून घेतली आहे आणि छान आपल्याला आता ही तळून घ्यायची आहे. अगदी छान त्याचा रंग बदलेपर्यंत, छान कुरकुरीत होईपर्यंत. तर ही बघा, भजी तळून झाली. आता मी ह्यांना काढते. खमंग आणि कुरकुरीत आतून मऊ असलेली मूगडाळ भजी तयार झालेली आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट जरूर करा. शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.